प्रेमळ प्रभू येशूच्या नावात मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। देवाचे मी आभार मानतो की परमेश्वराने पुन्हा एक संधी या ठिकाणी दिलेली आहे। जीजस इंडिया टीव्हीचे देखील आभार मानतो की परमेश्वराने एक चांगलं चॅनल आपल्या शहरामध्ये ठेवलेलं आहे आणि खरोखर देव चांगला आहे देवाच्या लोकांनो। आणि आपला आजचा माझा म्हणण्याचा विषय आहे सर्वशक्तिमान देव। देवाच्या लोकांना आम्ही पाहतो जगामध्ये जी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळत आहे की खूप लोक आजाराने ग्रस्त आहेत, पिडलेले आहेत, दुखवलेले आहेत आणि आम्ही पाहतो की परिस्थिती खूप भयंकर आहे आणि हॉस्पिटल गच्च खचून भरलेलं आहे आणि असं एकही हॉस्पिटल नाही की त्या ठिकाणी पेशंट नाही, अशी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळत आहे। परंतु या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे आणि म्हणून आपण वाचूया मत्तई याचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 2 ते 4 वचनामध्ये त्या ठिकाणी काय म्हटलंय की पहा, आपण वाचूया। तेव्हा पहा, एक कुष्ठरोगी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण शक्तिमान आहात। त्यावर त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो। तेव्हाच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला। हालेलुया। पहा, या ठिकाणी एक कुष्ठ रोग्याबद्दल एक सत्य घटना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एक कुष्ठरोगी होता आणि तो त्या प्रभू येशूकडे आलेला आहे आणि आम्हाला या ठिकाणी तीन पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे की त्या कुष्ठरोग्यामध्ये 3 गुण आम्हाला पाहायला मिळतात। पहिला गुण जो आहे तो नम्रता त्याच्यामध्ये आहे। दुसरा गुण जो आहे तो परमेश्वराला शरण आलेला आहे, येशूला शरण आलेला आहे आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्याने परमेश्वराच्या इच्छेला महत्त्व दिलेलं आहे। आणि म्हणून देवाच्या लोकांनो, वचनात जर आपण पाहतो की तो कुष्ठरोगी आहे आणि जर आम्ही विचार केला की कुष्ठरोग हा आजार खूप भयानक आहे की त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्या मनुष्याच्या अंगावरचं मांस झडलं जातं, त्याची दुर्गंधी येते, त्याच्यातून घाण वास येतो आणि अशा पद्धतीने तो व्यक्ती त्या रोगाने पिडलेला असतो। आणि अशा परिस्थितीत जर आम्ही विचार केला, त्या परिस्थितीमध्ये हा कुष्ठरोगी आहे, त्याला एक कुटुंब असेल, त्याला पत्नी असतील, लेकरं असेल, परंतु त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर प्रथम त्याला कुटुंबातून हाकलून देण्यात आलं असेल। हालेलुया। आणि विचार करा देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीवर अशी परिस्थिती येते, जर कोणाला आपल्याला जर कोणी घरातून हाकलून दिलं तर आमची मानसिकता काय असेल, हा एक विचार करण्याची आम्हाला गरज आहे। देवाच्या लोकांना अशा परिस्थितीमध्ये हा व्यक्ती जो आहे हा नम्र होऊन येशूकडे आलेला आहे आणि पहा, देवाच्या लोकांना त्याच्या घरचे त्याला विसरलेले आहे। यशाचं पुस्तक जर आपण वाचलं 49 अध्याय आणि 15 ते 16 वचनामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर परमेश्वर काय सांगतोय पहा। यशाचं पुस्तक याचा 49 अध्याय आणि 15-16 मध्ये देव म्हणतोय, स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही। पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे, तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत। होय देवाच्या लोकांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये देखील कुष्ठरोग्यासारखी परिस्थिती येत असते, आम्हाला देखील समस्येतून जावं लागतं, आम्हाला देखील घरातून हाकललं जातं, परिस्थिती ती मानसिक परिस्थिती जर या ठिकाणी आम्ही पाहतो कुष्ठरोग्याची खूप भयानक झालेली आहे। प्रथम त्याला घरातून हाकललेलं आहे, समाजातून बाहेर काढलेलं आहे, गावाबाहेर त्यांची वस्ती आहे आणि आजही कुष्ठरोगी आम्ही पाहतो की त्यांना वेगळं ठेवलेलं जात आहे। मग देवाच्या लोकांनो, अशा परिस्थितीतला तो व्यक्ती आहे, त्यामध्ये प्रथम जर आम्ही पाहिलं की त्याचा स्वभाव हा नम्र आहे। हालेलुया, हालेलुया। त्याचा स्वभाव नम्र आहे आणि तो काय म्हटला की पाया पडला तो, याचा अर्थ की तो त्या ठिकाणी नम्र झालेला आहे आणि तो योग्य ठिकाणी आला आणि तो नम्र झालेला आहे। आणि म्हणून नीतिसूत्राचा 14 अध्याय, नीतिसूत्राचा 22 अध्याय आणि 4 वचनामध्ये देव काय सांगतो की नम्रता व परमेश्वराचं भय याचं पारितोषिक धन
सन्मान व जीवनही होत. हालेलुया. पहा, या ठिकाणी तो आल्यानंतर त्याचं वागणं तुम्ही पहा की तो त्याच्या पाया पडला, स्वतःला नम्र केलं. देवाच्या लोकांनो, आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. परिस्थिती प्रत्येकावर येत असते, संकट प्रत्येकावर येत असतात, परंतु त्या परिस्थितीमध्ये आम्ही कोणाला शरण जावं हे आम्ही विचारायचा केला पाहिजे. हालेलुया. आणि हा प्रभू येशूला शरण आलेला आहे. आणि जो शरण येतो देव त्यांचे शब्द ऐकतो. हालेलुया. देव त्यांचे शब्द ऐको. जो प्रभू येशूला शरण जातो, जो नम्र होऊन त्याच्याकडे जातो, देव त्यांचे शब्द ऐकतो. हालेलुया. दानिएलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 10वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये देव काय सांगत आहे आपण वाचूया. दानिएलाचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 12वं वचन पहा. त्या ठिकाणी तो मला म्हणाला, दानिएला भिवू नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला, त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. त्या तुझ्या शब्दावरून मी आलेलो आहे. हालेलुया. पहा, या ठिकाणी दानिएल ज्यावेळेस नम्र झाला त्यानंतरच खऱ्या अर्थाने त्याचे शब्द ऐकण्यात आले. खऱ्या अर्थाने दानिएल परमेश्वरास पुढे नम्र झाला, त्यानंतर त्याने त्याची प्रार्थना ऐकली. होय देवाच्या लोकांनो, हा जो व्यक्ती आहे कुष्ठरोगी, हा नम्र झालेला आहे आणि तो पाया पडलेला आहे. आणि त्यामुळं प्रभू येशूने त्याचे शब्द त्या ठिकाणी ऐकलेले आहे. आणि देवाच्या लोकांनो, जर आपण वाचलं लुकाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये येशूने काय म्हटलं की दीनांनो तुम्ही धन्य, कारण स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. आणि मत्तय 5:3 मध्ये तो म्हणतो की आत्म्याचे दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य दीनांचे आहे. होय देवाच्या लोकांनो, आपल्याला देखील नम्र होणं गरजेचं आहे. हालेलुया. या ठिकाणी ह्या कुष्ठरोगी जो आहे, हा आजार कधीही बरा न होणारा आजार त्या ठिकाणी आम्ही पाहतो. आज जर आम्ही जगामध्ये पाहिलं तर त्या आजाराला फक्त औषध आहेत, पूर्ण तो बरा झालेला आम्हाला आत्तापर्यंत आढळलेला नाही. परंतु हा व्यक्ती येशूकडे आलेला आहे. आणि तो काय म्हणतोय पुढं वचनामध्ये आपण वाचूया, पुन्हा आपण त्याकडे जाऊया. आणि तो काय म्हणतो पहा, देवाच्या लोकांना वचनात तो पुन्हा सांगतो की तो नम्र झालेला आहे, पाया पडला आणि म्हणाला, प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण काय आहात, शक्तिमान आहात. हालेलुया. त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला, तो शरण आला त्या ठिकाणी. त्यानंतर तो शरण आला, स्वतःला प्रथम त्याने स्वतःला नम्र केलं, त्यानंतर तो शरण आला. आणि देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं वचन स्तोत्र संहिता 34:4 मध्ये दाऊद राजा काय सांगतो की मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. हालेलुया. पहा, त्या ठिकाणी काय म्हटलं की मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवलं. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लोकांनो, आम्ही जर परमेश्वराला शरण जर गेलो तर आम्हाला तो संकटातून सोडवल्याशिवाय राहत नाही. कसलंही भय असू द्या, किती मोठा आजार असू द्या, किती मोठी समस्या असू द्या, जर आम्ही परमेश्वराला शरण गेलो तो निश्चितच तो आम्हाला सोडवल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. कारण देवाच्या लोकांनो, आम्ही स्वतः बदलतो परंतु परमेश्वराला बदलता येत नाही. हालेलुया. आम्ही देवाला विसरतो परंतु देव आम्हाला कधी विसरत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तो जो कुष्ठरोगी आहे तो परमेश्वराला शरण गेला. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतो की जे शरण जातात त्या सर्वांना देव सर्व प्रकारच्या भयापासून सोडवतो. हालेलुया. मग ते कुष्ठरोगाचा असो, टीबीचा असो, कॅन्सरचा असो, किती मोठा रोग असू द्या, येशू समोर तो शून्य आहे. हालेलुया. जर आम्ही पाहिलं की यशाचं पुस्तक याचा 38 अध्याय 5 मध्ये जर आम्ही पाहिलं की हिजकिया राजा जो आहे तो राजा होता आणि ज्यावेळेस तो आजारी पडला त्यावेळेस परमेश्वराच्या दूताने त्याला येऊन सांगितलं, यशा संदेष्टाने सांगितलं की राजा तू आपली आता निर्वाह कर, कारण तू जगणार नाहीस, मरणार आहेस. हे ऐकून तो खिन्न झाला आणि तो देवाशी मनस्वी रडला. तो शरण गेला देवाच्या लोकांनो. आणि ज्यावेळेस तो शरण गेला त्यावेळेस परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला सांगितलं की हिजकिया तुझे आयुष्य 15 वर्षांनी मी वाढवतो, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, आपल्या जीवनामध्ये देखील आम्ही परमेश्वराला शरण जाऊ, जगातील गोष्टीकडे जाऊ नका. कारण देवाच्या लोकांनो, जग आणि जगातले गोष्टी या जगामध्ये राहणार आहेत, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. कारण परमेश्वराचं वचन हे सामर्थ्यशाली आहे.
परमेश्वराचं वचन हे आमच्याशी बोलणारं असं आहे आणि ज्यावेळेस परमेश्वर शब्द देतो तो कधीही माघारी येत नाही. हालेलुया. आणि मग देवाच्या लोकांनो, दावीद राजा काय म्हणतो, स्तोत्र 73:28 मध्ये आपण पाहूया की काय म्हणतो दावीद राजा, की परमेश्वराच्या समीप जाणं यातच माझे कल्याण आहे. हालेलुया. काय म्हणतो पहा 28 मध्ये, मज विषय म्हटले तर देवासमीप जाणे यातच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, यासाठी की मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावी. हालेलुया. परमेश्वराच्या समीप जाणं म्हणजे परमेश्वराला शरण जाणं, यातच आमचं देखील कल्याण आहे. हालेलुया. जर देवाच्या लोकांनो आज देखील आम्ही परमेश्वराला शरण गेलो नसेल, आज देखील आम्ही त्याच्या चरणाजवळ बसलो नसेल, तर आज आम्हाला संधी आहे. आमच्या जीवनामध्ये जर आम्ही निराश असू, आजाराने निराश असू, वेगवेगळ्या समस्याने निराश असू, संकटामधून निराश असू, टेन्शननी निराश असू, तर परमेश्वर आम्हाला सांगत आहे की आम्ही त्याला शरण गेलं पाहिजे. हालेलुया. दावीद राजा म्हणतो की परमेश्वराला समीप, देवा समीप जाणे यातच आमचं कल्याण आहे. हालेलुया. आणि मग देवाच्या लोकांनो, किती देव चांगला आहे याचा अनुभव आम्ही घ्यायला पाहिजे. पहा देवाच्या लोकांनो, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही परमेश्वराला शरण गेलो तर आम्हाला कुठल्याही मनुष्याची गरज पडणार नाही, कारण देवाचं वचन सांगतो जो मनुष्यावर भरोसा ठेवतो तो शापित आहे. हालेलुया. मग देवाच्या लोकांनो, जर आम्ही त्याला शरण आलो तर निश्चितच देवाचे आणि आमचे संबंध हे चांगले असतील. देवाचे आणि आमचे संबंध हे इतके चांगले असतील की कुठल्याही गोष्टीची आम्हाला वाण पडणार नाही. हालेलुया. कारण देव सांगतो स्तोत्र 127 मध्ये की तो त्याच्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. हालेलुया. मग ह्या गोष्टी केव्हा होतील? ज्यावेळेस आम्ही त्याला शरण जाऊ, ज्यावेळेस आम्ही स्वतःचे गुडघे आम्ही देवासमोर टाकू. कारण देवाच्या लोकांनो, ही गोष्ट आम्हाला कधी कधी होत नाही. आमचा स्वभाव हट्टी असतो, आम्ही शरण जात नाही. परंतु देवाच्या लोकांनो, जे परमेश्वराला शरण जातात त्यांना देव कधीच टाकत नाही. हालेलुया. तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की या ठिकाणी तो कुष्ठरोगी जो आहे तो पाया पडला, शरण आला आणि देवाच्या लोकांनो त्याने खूप महत्त्वाची कृती त्या ठिकाणी केलेली आहे. की त्याने काय केलेलं आहे पहा. त्या ठिकाणी तो म्हटलाय की तेव्हा पहा, एक कुष्ठरोगी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी आपली इच्छा असली तर. पहा या ठिकाणी परिस्थिती कशी आहे. तो जो व्यक्ती आहे त्याच्या अंगावर कुष्ठरोग आहे, वेदना आहेत, अंगातून घाण वास येत आहे, जखमा आहेत, संपूर्ण शरीर हे घाण झालेलं आहे, सडलेलं आहे. आणि हा दुःखाचा डोंगर असताना देखील, परिस्थिती त्याच्यावर आलेली असताना देखील त्या व्यक्तीने महत्त्वाचं काम केलेलं आहे की त्या ठिकाणी देवाची इच्छा विचारलेली आहे. हालेलुया. काय देवाच्या लोकांनो, आज आम्ही आमच्या समस्यामध्ये, आमच्या आजारामध्ये परमेश्वराला त्याची इच्छा विचारतो का? होय प्रियांनो, या ठिकाणी काय केलेलं आहे की त्याने प्रथम प्रभू येशूला महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून दावीद काय म्हणतो, स्तोत्रसंहिता 40:8 मध्ये दावीद राजा काय सांगतो पाहूया आपण. पहा त्या ठिकाणी तो सांगतो की हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे. हालेलुया. पहा दावीद राजाला देखील काय इच्छा आहे की परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे. का? कारण त्याला माहीत आहे की परमेश्वर हा सर्वशक्तिमान देव आहे, तो सामर्थ्याने भरलेला देव आहे, अखिल पृथ्वीचा निर्माण करता तो आहे. त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या शब्दाने संपूर्ण पृथ्वी निर्माण झालेली आहे, असा तो परमेश्वर आहे. आणि खरोखर देवाच्या लोकांनो, त्याच्या इच्छेप्रमाणे जर आम्ही आमचं आचरण ठेवलं तर आम्हाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. पहा आमच्या जीवनामध्ये आम्हाला फक्त एखादी समस्या आली, आजार आला, संकट आलं तर आम्ही फक्त आमचाच विचार करतो, परंतु परमेश्वराची आमच्यासाठी काय योजना आहे, काय इच्छा आहे याबद्दल आम्ही कधी विचार करत नाही. हा व्यक्ती जो आहे कुष्ठाने पिडलेला, त्रासलेला, मला सांगा देवाच्या लोकांनो, एखादा व्यक्ती ज्याला पोहता येत नाही तो जर पाण्यात पडला आणि तो जर म्हणू लागला की मला वाचवा वाचवा, आणि जर देव त्या ठिकाणी देव जर म्हटला मला टाईम नाही तू जा, तर त्या माणसाची व्यवस्था काय होणार? त्या व्यक्तीची परिस्थिती काय असेल? तो बुडून जाईल. परंतु या ठिकाणी देवाच्या लोकांनो, संकटामध्ये असून, संकटामध्ये पडून देखील त्याने देवाच्या इच्छेला महत्त्व दिलेलं आहे. हालेलुया. जर आम्हाला ताप आला तर आम्हाला लगेच वाटतं की आम्हाला ताबडतोब बरं वाटलं पाहिजे, आम्हाला ताबडतोब यातून मुक्त झालं पाहिजे, आम्हाला आरोग्य पाहिजे.
आमच्यावर एखादं संकट आलं तर आम्हाला वाटतं की आम्हाला त्यातून ताबडतोब बाहेर काढलं गेलं पाहिजे, हालेलुया. परंतु त्या ठिकाणी प्रथम आम्ही जर परमेश्वराला त्याच्या इच्छेला जर महत्त्व दिलं तर निश्चितच परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल, आम्हाला त्या संकटातून काढेल. परंतु आमची मानसिकता काय, देव तर आम्हाला काढणार आहे, परंतु देवाने प्रत्येक वेळेस अनेक चमत्कार त्या ठिकाणी पवित्र शास्त्रात आम्ही पाहतो केलेले आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक वेळेस परमेश्वराने विचारलेलं आहे की तुझी काय इच्छा आहे, हालेलुया. परंतु हा जो व्यक्ती आहे त्याने परमेश्वराला, प्रभूला म्हटलं की तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला ठीक करण्यास सर्वशक्तिमान आहात, हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, जसं दावीद राजाला वाटतं की देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात त्याला संतोष आहे, आम्हाला देखील तेच वाटलं पाहिजे की देवा आमच्या इच्छे नको तर तुझ्या इच्छेने हो, हालेलुया. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 143:10 मध्ये तो सांगतो की काय, की तुझ्या इच्छेप्रमाणे मला वागण्यास शिकव, हालेलुया. देवाच्या लोकांना आम्हाला देखील देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास शिकण्याची खूप गरज आहे, हालेलुया. कारण काय होतं की आम्ही आमच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी करतो, आमच्या इच्छेनुसार सर्व तयार करतो आणि परमेश्वरासमोर सादर करतो आणि म्हणतो हे देवासाठी प्रार्थना करा, आणि आम्ही म्हणतो की काय देवाच्या इच्छेप्रमाणे झालं नाही. देवाच्या लोकांना देवाची इच्छा जाणणं किंवा त्याप्रमाणे वागण्यास शिकला आम्ही पाहिजे, हालेलुया. दावीद म्हणतो की तुझ्या इच्छेप्रमाणे मला वागण्यास शिकव. पहा, तो राजा आहे, त्याच्याकडे सार्वभौम सत्ता आहे, पुष्कळशे अधिकार आहे, तरी देखील हा राजा परमेश्वराला नम्र होऊन म्हणतो की तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव. काय देवाच्या लोकांनो, आमची मानसिकता आहे का की आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागावं? होय देवाच्या लोकांनो. आणि लक्षात ठेवा, देवाच्या लोकांना ज्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो त्यावेळेस देव आमच्या ऐकतो, हालेलुया, हालेलुया. योहानाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 31 मध्ये देव काय सांगतो पाहूया आपण. योहानाचं पुस्तक याचा 3रा अध्याय, योहानाचं पुस्तक 9:31 अध्याय आणि 31व्या वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो आम्ही वाचतो आपल्यासाठी. आपल्याला ठाऊक आहे की देव पापिष्ट लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवभक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो, हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी म्हटलंय की देव पापी लोकांचं ऐकत नाही, तर जो कोणी देवभक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो. म्हणजे लक्षात घ्या की आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा खूप महत्त्वाची आहे. आमच्या इच्छेला आम्ही टाळलं पाहिजे. आमच्या इच्छा असतात की आम्हाला जगातील वैभव मिळावं, आमची इच्छा असावी की आम्हाला घर असावं, बंगला असावं, गाड्या, या गोष्टी आहेत. परंतु देवाची इच्छा आमच्यासाठी काय आहे? देवाच्या लोकांना, जो देव सर्वशक्तिमान देव आहे, ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केले, ज्याने तुम्हाला आणि मला बनवलं, तो देव, त्या देवाच्या आमच्यासाठी निश्चित चांगल्या योजना आहेत. परंतु आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं गरजेचं आहे, हालेलुया. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट देवाच्या लोकांनो, इफिसकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये पहा, पाऊल काय सांगतो ते आपण वाचूया. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय हे समजून घ्या, हालेलुया. या ठिकाणी आम्हाला देवाची इच्छा समजून घेणं महत्त्वाचं आहे, हालेलुया. आम्हाला वाटतं की आम्ही चाललो तो मार्ग सरळ आहे, परंतु देवाला जो मार्ग वाटतो तो आम्ही पाहायला पाहिजे, हालेलुया. चॉईस आमची नसावी, तर चॉईस देवाची असावी, हालेलुया. आमच्या जीवनामध्ये जर आम्ही सर्वस्व स्थान जर देवाला दिलं, प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं, तर देवाच्या लोकांना या जीवनामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचे अडचण येणार नाही, हालेलुया. आमचं घर आहे ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर, आम्ही स्थिर असं केलं पाहिजे, हालेलुया. पहा, त्या ठिकाणी हा देव कसा आहे? सर्वशक्तिमान आहे, तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. आणि देवाच्या लोकांनो, त्याने काय केलेलं आहे की या कुष्ठरोग्याला तो काय म्हटला पहा, त्यावर त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो. तेव्हा त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला, हालेलुया. पहा, एक मोठा चमत्कार त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. आणि हा चमत्कार कशामुळं मिळालेला आहे? तर त्या कुष्ठरोग्याच्या जीवनामध्ये नम्रता होती, तो शरण गेला परमेश्वराला. आणि तिसरी गोष्ट, त्याने देवाच्या इच्छेला महत्त्व दिलेलं आहे.
होय देवाच्या लोकांनो, आजार किती मोठा असू द्या, संकट किती मोठा असू द्या, समस्या किती पहाडा एवढी जरी असली तरी घाबरून जाऊ नका, तर स्वतःला नम्र करा, स्वतः परमेश्वराला शरण जा आणि देवाच्या इच्छेनुसार, देवा तुझी इच्छा काय आहे हे परमेश्वराला विचारा. पहा, निश्चित परमेश्वर आपल्याला त्यातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ह्या कुष्ठरोग्याचे संपूर्ण कुष्ठ त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. पहा, देवाच्या लोकांनो, इतका मोठा चमत्कार त्याच्या जीवनामध्ये त्याने पाहिला आणि त्याने अनेक वैद्य केले असेल, अनेक डॉक्टरांकडे गेला असेल, परंतु तात्काळ त्याला आरोग्य हे फक्त प्रभू येशूने दिलेलं आहे. हा दैवी चमत्कार त्याच्या जीवनामध्ये झालेला आहे केवळ प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याने. देवाच्या लोकांनो, हा व्यक्ती त्याने स्वतःला नम्र केलेला आहे, स्वतः तो शरण गेलेला आहे आणि प्रभूच्या इच्छेला त्याने महत्त्व दिलेलं आहे. म्हणून देवाच्या लोकांना आज जर आपल्या जीवनामध्ये समस्या असेल तर आज देव आपल्याला सांगत आहे की तुम्ही परमेश्वराला शरण या, नम्र होऊन त्याच्या चरणाजवळ या आणि त्याच्या इच्छेला महत्त्व द्या. परमेश्वर तुम्हाला यातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाच्या लोकांनो, जर परमेश्वराने आकाश पृथ्वी निर्माण केलेलं आहे, त्याने तुम्हाला आणि मला जर बनवलेलं आहे, तर आमची काळजी त्याला आहे. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनातील समस्याने निराश होऊ नका, आपल्या जीवनातील आजाराने निराश होऊ नका, तर परमेश्वराला शरण जा. ह्या कुष्ठरोग्यासारखं नम्र व्हा आणि देवाच्या इच्छेला महत्त्व द्या. आरोग्य तुमचं आहे. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं, जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. होय देवाच्या लोकांनो, आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही दवाखान्याकडे जाण्या अगोदर जर आम्ही परमेश्वराला जर शरण गेलो, मी हे म्हणत नाही की आम्ही दवाखान्यात जाऊ नये, जावं, परंतु प्रथम आम्ही परमेश्वराजवळ गेलं पाहिजे. परमेश्वराची इच्छा आम्ही जाणली पाहिजे. आणि पहा, ऑटोमॅटिकली आमचे सर्व मार्ग मोकळे करणारा तो परमेश्वर आहे. आणि खरोखर देवाच्या लोकांनो, आजच्या या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी आशीर्वादित करो आणि ही समज देव की परमेश्वर हा सर्वशक्तिमान देव आहे आणि त्याला काहीच अशक्य नाही. तो सर्व शक्य करणारा तो परमेश्वर आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आजही तुमच्याकडे पाहत आहे. काय देवाच्या लोकांनो, आज तुम्ही त्याला शरण याल का? जर तुम्ही शरण येत असाल तर स्वतःला आपण नम्र करूया आणि निश्चित देव तुम्हाला याद्वारे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. परमेश्वर करो आपला सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो. थँक्यू.